नमस्कार मित्रांनो, नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहराजवळील सासवड या ठिकाणी असलेल्या पांडवकालीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराला भेट देऊन या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पुणे शहरापासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यातील सासवड येथे करा नदीच्या काठावरती हे पांडवकालीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे। पुण्याहून दिवे घाट आणि बोबदेव घाट या दोन्ही पण मार्गांनी या मंदिरापर्यंत येता येते। दिवे घाट मार्गे आल्यावर सासवडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आतमध्ये आल्यानंतर एक रस्ता संत सोपानदेवांच्या समाधी मंदिराकडे जातो। या रस्त्याने काही अंतर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूचा रस्ता हा समाधी मंदिराकडे जातो आणि उजवीकडील छोटासा रस्ता आपल्याला थेट या मंदिरापर्यंत घेऊन जातो। तसेच बोबदेव घाट मार्गे आल्यावरती कोडितगाव फाट्यावरून सासवड खेड शिवापूर या रस्त्याने आत आले की थोड्या अंतरावरती डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे। तो पुढे जाऊन सासवड मार्गे येणाऱ्या रस्त्याला येऊन मिळतो। त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवीगार शेती आणि समोर दिसणारे पुरंदर किल्ल्याचे विहंगम असे दृश्य अक्षरशः आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते। पुढे आल्यानंतर आपल्याला पाटबंधारे विभागाची एक दगडी इमारत दिसते। ह्या इमारतीच्या बाजूलाच आपल्याला आपले वाहन पार्क करावे लागते। पाटबंधारे विभागाच्या दगडी इमारतीपासून पुढं खाली काही पायऱ्या उतरून आलं की करा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे आणि नदीच्या पलीकडील काठावर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे। मंदिराच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्य व करा नदीचे विस्तीर्ण असे पात्र या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालते। नदी ओलांडून पलीकडच्या काठावर मंदिरामध्ये जाण्यासाठी नदीवरती छोटासा पूल बांधलेला आहे। हे मंदिर पांडवकालीन असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे। त्यामुळे श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी येतात। तसेच हे मंदिर प्राचीन वास्तुकलेचे उत्तम असे उदाहरण असल्यामुळे आणि सुंदर व शांत अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे। त्यामुळे अनेक पर्यटक येथे येत असतात। पूल ओलांडून काठावरती आल्यानंतर मंदिराचा प्रशस्त असा परिसर आपल्या नजरेस पडतो। पुरंदर तालुक्यामध्ये असलेल्या इतर सर्व शिवमंदिरांच्या भोवती तटबंदी आहे, परंतु या मंदिराभोवती मात्र तटबंदी बांधलेली नाही। मंदिराच्या समोर करा नदीवर सुंदर असा दगडी घाट आहे आणि या घाटावर अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे। मंदिराच्या बाहेर नंदी मंडप असून त्यामध्ये नंदीची दगडी मूर्ती स्थापित केलेली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 शिखरं कोरलेली असून तिथं गणेशपट्टी व खाली कीर्तिमुख आहे। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोरच सभामंडपात मधोमध कासवाची रेखीव अशी प्रतिमा स्थापित केलेली दिसते। सभामंडपाचे छत हे घुमटाकार असल्याचे दिसते आणि सभामंडपामध्ये कमानींची रचना केल्याचे देखील दिसून येते। सभा मंडपाच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे, तर उजव्या बाजूच्या कोनाड्यात श्री विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा 3 शिखरे, गणेशपट्टी आणि कीर्तिमुख स्थापित असल्याचे पाहायला मिळते। गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला श्री सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते आणि आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते। सभा मंडपाप्रमाणेच गर्भगृहामध्ये पण घुमटाकार छत
व कमानींची रचना केलेली असून दोन्ही बाजूंना नक्षीदार झुरके आहेत. शिवलिंगाच्या मागे पार्वती मातेची दगडी मूर्ती स्थापित आहे. या मंदिरातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या समोर असलेल्या कोपऱ्यामध्ये एक गुप्त तळघर आहे. श्री सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आले की मंदिराच्या प्रांगणातच एक शिवलिंग स्थापन केलेले दिसते. तसेच इथं आपल्याला एका झाडाच्या खालती काही विरगळी पाहावयास मिळतात. तर दुसऱ्या एका झाडाखाली दगडामध्ये कोरीव काम केलेली भीमाची मूर्ती पाहायला मिळते. हेमाडपंथी पद्धतीचे असलेले हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात घडविलेले असून साध्या व सरळ बांधणीचे आहे. नंदी मंडप, सभा मंडप व मुख्य मंदिर अशी या मंदिराची रचना असून मंदिराचे सर्व दगडी बांधकाम अजूनही एकदम सुस्थितीत आहे. कृष्णदेवराय यादवांच्या काळामध्ये हे मंदिर राज्याची सीमा मानले जात असे व पुढे अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्री सिद्धेश्वर देवस्थान सुधार समिती आता या मंदिराची देखभाल करत असून मंदिराच्या परिसरात अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. श्री सिद्धेश्वर शिवमंदिराच्या समोर गोरक्षनाथांचे मंदिर असून मंदिरात गोरक्षनाथांची सुंदर अशी मूर्ती आहे. गोरक्षनाथांच्या मंदिराशेजारीच झाडाच्या खाली चौकोनी आकाराची शिवपिंड व समोर नंदीची दगडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिरापासून थोडे अंतर पुढे गेले की करा नदीवर एक मोठा बंधारा बांधलेला असून या बंधाऱ्यातून करा नदीचे ओसंडून वाहणारे शुभ्र पाणी पर्यटकांना भुरळ घालते. मंदिर परिसराच्या आजूबाजूला असलेली हिरवीगार वनराई, करा नदीचे संत वाहणारे पाणी तसेच स्वच्छ हवा व शांत वातावरण यामुळे येथे विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांचा राबता असतो. सासवडपासून हे मंदिर आतमध्ये थोड्या आडवाटेला असल्याने बऱ्याच लोकांना ते माहीत नाही, परंतु आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या मंदिराविषयीची संपूर्ण माहिती समजली असेल. म्हणूनच रोजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनात आपल्या मनाला थोडी मनःशांती प्राप्त करण्यासाठी शहरातील लोकांच्या गर्दीपासून दूर करा नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर, शांत व निसर्गरम्य पांडवकालीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराला आपणही आवर्जून एकदा प्रत्यक्ष नक्की भेट द्या. तर मित्रांनो, पांडवकालीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची सांगितलेली ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा. तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओज पुढे पण भेटत राहतील. तेव्हा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.